चला दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं फार गरजेचं असणार आहे, याची नोंद करून घ्यायची आहे. आणि आपण जाणार आहोत मैदानावरती जिथे नामांकित दोन संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. साईराज सीसी विपक्ष श्री साई बेलवली असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला लवकरात लवकर आपण तयार राहा. टॉस इथे आपण कंप्लीट करणार आहोत. येस नक्कीच या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलं तर ऑनलाईन आमच्या समावेश जोडले गेलेले आहेत. एडिटिंगचे बेताज बादशाह म्हणून नेहमी ज्यांची ओळख राहिली आहे तन्मय माळी एडिट्स, त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीने स्वागत करतोय. तन्मय माळी एडिटिंगचा उस्ताद, त्याच्या कलेला नाही कोणी बात, स्पीड स्लोमो करतो कमाल, व्हिडिओ पाहून होते धमाल. आमचे तन्मय माळी यांचं आम्ही स्वागत करतोय. ऑनलाईन या स्पर्धेला त्यांच्या शुभेच्छा येतात. वेलकम. चला टीम बेलवली संघ आपले एक्स्ट्रा प्लेयर कुठे आहेत? तेवढेच आहेत का? अरे देवा, ठीक आहे मग पेनल्टीला समोर जावं लागेल. आहेत आहेत येस आहेत, डोंट वरी. आहेत आहेत भाई, वेळ टेन्शनची तू हसतोय. चालायचंच. जाऊया मॅचच्या दिशेला. साईराज सीसी विपक्ष श्री साई बेलवली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतोय पुढ्यात टाकलेला. थर्ड मॅन गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र एक या आकड्यावरती. 1 ऑन द बोर्ड. एक धावची फलकावरती पाहायला मिळते. यावेळेस टॅप स्ट्रोक मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पहिल्या फेरीतील 5वा सामना. जसा हा सामना समाप्त होईल विशाल सर आपण लगेच लॉट्स देखील पाडणार आहोत आणि सर्व 6 येस एक विनर 5व्या मॅचचा विनर. त्यानंतर बाकीचे हे 4 संघ. साई चरण सम्राट सीसी ब, त्यानंतर MD ग्रुप खरवई आणि सम्राट सीसी हे 4 संघांचे प्रतिनिधी. सर्व संघातील खेळाडू आपण खेळाच्या दृष्टिकोनातून देखील तयार राहायचंय कारण आपली कधी मॅच लागू शकते. यावेळेस बॉल सीमारेषा पलीकडे खणखणीत 4 धाब्यांसाठी कडक चौकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती स्थिती धारण करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस व्हाईट बॉल. धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 8 ऑन द बोर्ड. विशाल भाऊंची भरपूर सारी मेहनत. गौरव भाऊ असतील, आमचे किट्टू दादा आहेत, त्यांची देखील भरपूर सारी मेहनत आहे. त्यांच्या समवेत आमचे महादेव भाऊ, त्यांचे देखील भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. यस, धावसंख्या फलकावरती 2 धावांनी पुढे सरकेल आणि फलकावरती धावा आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळतील. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती होत असताना समाप्त. धाव फलक पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ते मात्र 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन द बोर्ड.
धावसंख्या फलकावरती आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आता षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सिद्धेश यांच्या मार्फत पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल सिद्धेश यांच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती 10. 10 ऑन द बोर्ड. टॅप स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावफलक आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा या फलकावरती आपण पाहू शकतो. गोलंदाज देखील तयार बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस डाऊन द लेग साइड. हा चेंडू अवांतरचा असेल. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज देखील तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस विकेट. फलंदाज बाद. पहिला धक्का. विशाल चाकेळीचा अंत. मारने का नहीं, क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावर. थैंक यू सो मच डीजे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 11 या आकड्यावरती बॅटर प्रशांत पाहायला मिळतील आणि हा बॉल वाईट देखील असेल. धावसंख्या फलकावरती 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. 12 ऑन द बोर्ड. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती पुन्हा एकदा पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला 13 पाहायला मिळते. व्हाईट बॉल. धावसंख्या पुन्हा एकदा फलकावरती ऍड होईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील आमचे स्कोरर. आम्हाला कळवतील 15 धावा. बॉल झालेले आहेत 2च. अजून 4 बॉलचा खेळ शिल्लक. अजून एक व्हाईट बॉल. आमची स्कोर बुक संपली. ओव्हर अजून संपली नाही. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र 16 या आकड्यावर. 16 ऑन द बोर्ड. 2 बॉलचा खेळ झाला. अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे संघ तो म्हणजे साईराज सीसी, दुसरीकडे श्री साई बेलवली असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई चरण संघ एक प्रतिनिधी पाठवून द्यायचंय. साई चरण संघाला रिक्वेस्ट असेल एक प्रतिनिधी पाठवून द्या. रिक्वेस्ट असेल ती म्हणजेच टीम सम्राट सीसी ब प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यानंतर MD ग्रुप खरवई आपल्याला देखील रिक्वेस्ट असेल एक प्रतिनिधी पाठवून द्यायचं आहे. आणि सम्राट सीसी संघाचे यस प्रतिनिधी उपस्थित आहेत. MD ग्रुप खरवई आणि साई चरण दोन्ही संघ यस एक प्रतिनिधी पाठवून द्यायचं आहे. सिंगल ॲड होईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. बॉल झाले 4. यस 3 बॉल असेल. धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 ऑन द बोर्ड. यावेळेस व्हाईट बॉल. चला 6 वाईट टाकलेत म्हणजे 5 ओव्हरची ही पण मॅच झाली. यावेळेस स्ट्रोक. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट टीम. जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर होते आणि जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील फिल्डर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील.
आतापर्यंत एकही धाव बनवली गेली नाहीये त्यांच्या माध्यमातून. यावेळेस अजून एक मोठा स्ट्रोक मात्र इथे यश संपादित केलंय. लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सम्राट चषक चौकार. थँक्यू सो मच. फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 26-26 या आकड्यावरती. 26 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. तेवीस धावा फलकावरती. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. बघा ओव्हर अशी टाका. टेक्निकल तसेच कॉमेंटेटर आणि डिजिटल स्कोरर आणि मॅन्युअल स्कोरर सगळे कन्फ्यूज झाले पाहिजेत. यावेळेस देखील स्लॉटमधला बॉल टॅपस्ट्रोक खेळायचा प्रयत्न जरूर होता मात्र 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला स्पीडअप करायचं आहे आपल्याला नम्रतेची सूचना असेल. स्पीडअप करा नम्रतेची सूचना. बॉलिंग ट्रॅक वरती अझर पाहायला मिळतील. रमेशवाडी आणि अरविंद रवी वॉन्टेड. चला दोन्ही संघ टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. अरविंद रवी वॉन्टेड आणि रमेशवाडी संघाचा विचार केला तर पर्व क्रमांक 4 मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. विजेतेपद याने फटकावलं आणि ओपन मधील संघ अर्थात जॉर्ज 11 कल्याण या संघाला परास्त केला होता. रमेशवाडी संघाने हा संघ आपल्याला शेवटच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. यावेळेस टॅप स्ट्रोक जबरदस्त प्रहार. बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. हा असेल चौकार. आकड्यावरती पाहायला मिळेल 28 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील एकदा बाद होईल. धावफलक पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला 29 पाहायला मिळतील. एका कडेच्या मोबाईलमध्ये 29 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून देखील एक टॅप स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळेल मात्र धावा येत नाही आहेत. फलकावरती धावा 29 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं मार्गस अझर यांच्या माध्यमातून व्हाईट बॉल हा देखील पाहायला मिळेल. धावफलक 30 या आकड्यावरती. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज देखील तयार. अझर धावसंख्या 30. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पुन्हा एकदा. मात्र मला वाटतंय लॉंग ऑफचे फिल्डर व्हॉलीबॉल चांगलं खेळत असतील कारण फार चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. जर पाहू शकतो आपण जवळपास 3 ते 4 बाउंड्रीज त्यांनी अडवल्यात आणि त्या धावा नक्कीच कामी येतील. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावफलक 31 विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबाईलमध्ये 31 धावा. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधील शिल्लक. यावेळेस देखील मिळेल सिंगल अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला तिसरं समाप्त होत असताना पाहायला मिळेल. धावफलक एका गाड्याच्या मोबाईलमध्ये 32. आता शेवटचं षटक. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनतील जर पाहायला गेलं तर 32 धावा एक चांगलं टोटल आहे कारण 1 to 4 फॉर्मॅटमध्ये 32 धावा एक चांगलं टोटल असतं. मात्र आता शेवटचं षटक शिल्लक आहे 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
पाहायला मिळतील. 3 षटकांच्या अखेरीस षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू होईल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर बॉलरचं नाव काय कळवायचंय. सिद्धू. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल वाईड. धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33 रन्स ऑन द बोर्ड. 33 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. या षटकाचं विवरण पाहिलं. पहिला बॉल डॉट, त्यानंतर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. सिद्धू पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. बघा मी कौतुक करेल साईराज सीसी संघाचं. जवळपास 5 ते 6 अगदी हातामध्ये टॅप स्ट्रोक पाहायला मिळतात. डीप मध्ये बाउंड्री लाईन वरती प्रोटेक्शन करत असताना खेळाडूच्या माध्यमातून मात्र तरी देखील धावगती जी मात्र फार चांगली पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती एका धावेने पुढे सरकेल 34 या आकड्यावरती. व्हाईट बॉल. 34 रन्स ऑन द बोर्ड. 34 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा टॅप स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर मात्र फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेर प्रयत्नांना यश मिळाले आणि लॉंग ऑफला क्लिअर करत हा खणखणीत चौकार. अरविंद रवी वॉन्टेड वर्सेस रमेश वाडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. विशाल भाऊ आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ या, ही विनंती असेल. यावेळेस पुन्हा एकदा खराब गोलंदाजी पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती पुन्हा एकदा पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 39 या आकड्यावरती. 39 ऑन द बोर्ड. 39 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त एफर्ट, लाजवाब एफर्ट पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती स्थिर आणि स्थगित भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. सिंगल ऍड होईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. किटू आता आम्हाला सांगतील 41 धावा. 41 ऑन द बोर्ड. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर पाहायला गेलं तर चौथ्या षटकामधील 5 आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. 41 धावा फलकावरती आहेत आणि शेवटचा बॉल शिल्लक. गोलंदाज देखील तयार. लॉंग ऑन मध्ये फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळेल. सिंगल. धावसंख्या 42-43 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. साईराज सीसी संघाच्या माध्यमातून टीम श्री साई बेलवली या संघासमोर 43-43 धावेंचं टार्गेट. रमेशवाडी संघ, अरविंद रवी वॉन्टेड संघ. चला टॉस साठी या. सचिन दिव्य ट्रॉफी आपल्या सर्वांना पाहायला मिळते. हीच ओळख आहे सम्राट सीसी संघाची आणि सम्राट चषकाची. ज्यावेळेस ते आयोजन करतात त्यावेळेस अगदी 2 दिवसामध्ये आपल्याला एंट्री फुल पाहायला मिळतात.
हे दमदार आयोजन आपण सर्वजण अनुभवत आहात. बदलापूरची आन बान शान आणि मान सन्मान स्वाभिमान राखणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अंडरआर्म क्रिकेटमधील एक नामवंत नामचीन स्पर्धा सम्राट चषक 20-25 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. रमेशवाडी आणि अरविंद रवी वॉन्टेड. चला आपण लवकरात लवकर टॉससाठी आपण पाहू शकतो ब्युटिफुल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या ब्युटिफुल ट्रॉफीसाठी सर्वजण इन ॲक्शनमध्ये असेल. तब्बल 36 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. तब्बल 6 फुटांची ती भव्य आणि दिव्य ट्रॉफी आणि आल्या आल्या बघता क्षणी प्रेमात पडाव्या अशा ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला मंचाच्या डाव्या साईडला पाहायला मिळतात. त्या ट्रॉफींकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये जोश निर्माण होतो, कारण त्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये आशा आहे आणि ही ती ट्रॉफी आपल्याला घरी घेऊन जायचं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये हीच इच्छा आहे. ती इच्छा एका संघाची पूर्ण होईल, मात्र तो संघ असेल कुठला हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. रमेशवाडी संघ टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंगचा घेण्यात आलाय. रमेशवाडी संघाने टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंगचा असेल. आड होतील. धावफलक 2 या आकड्यावरती. मुक्त का चंदन घिसमेरे नंदन असं आपण नेहमी म्हणतो. इथे फुकटची धाव आहे आणि फुकट ते पौष्टिक असं आपण म्हणतो आणि तशीच धाव मैदानावरती अर्जित झाली आहे. धावफलक 2 या आकड्यावरती. 43-43 धावेंचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिली बॉल खरा पाहायला मिळाला. अरविंद रवी वॉन्टेड, तुमचे खजिनदार पाठवा. अरविंद रवी वॉन्टेड. आपल्या एका प्रतिनिधीला पाठवायचं, ही नम्रतेची सूचना असेल. बघा, एंट्री फी जमा करायची नम्रतेची सूचना. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा या फलकावरती. 4 असतील, माफ करा, 4 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. पाच धावा फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. 2 धावा 8 टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल 7 या आकड्यावरती. 43 धावेंचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 बॉलवरती 7 म्हणजे सुरुवात चांगली पाहायला मिळते. स्वप्नवर्त सुरुवात, ड्रीम स्टार्ट नक्की म्हणता येईल. धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील टॅप स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन स्ट्रायकिंग एंडवरती रनआउटचा प्रयत्न जरूर होता, मात्र विकेट. फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक पहिला मैदानावरती बसत असताना. यस डीजे. पर्यंत पोहोचवलं जाईल याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. पंच निर्णय आउट असतील फलंदाज. बॅटर आउट. विकेटचं पतन झालेलं आहे आणि आता
चला नवीन बॅटर मग मैदानावरती लवकरात लवकर या, ही आपल्याला देखील नम्रतेची सूचना असेल. चला लवकरात लवकर आपण सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत. सेवन ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. येस, 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. विनंती असेल पंचांना आपणच लवकरात लवकर स्पीडअप करायला सांगायचं आहे, ही आपल्याला नम्रतेची सूचना. यावेळेस फिल्डिंग एफर्ट जबरदस्त. सिली मिड विकेट क्षेत्रामध्ये डॉट बॉलची होत असताना समाप्ती. वेडॉनच्या खेळाडूने बॅकिंग फार चांगली दिली. यावेळेस कोलडप्याचा बॉल खोदून काढलाय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. थ्रो मात्र सिंगल कंप्लीट आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. धावफलक 8 या आकड्यावरती म्हणजे विजयासाठी 18 चेंडू 35 धावांची आवश्यकता. चला थोडंसं स्पीडअप करा. या मॅचला भरपूर उशीर झालाय, भरपूर उशीर या मॅच साठी केला गेलाय. धावफलकावरती धावा 8 म्हणजे विजयासाठी 3 षटकांमध्ये 35 धावांची आवश्यकता. दो जिस्म एक जान असे आमचे खऱ्या अर्थानं प्रथमेश आणि सागर, सूरज आणि प्रथमेश हे 2 व्यक्तिमत्व पाहायला मिळतील. फार चांगल्या शब्दांची आदान प्रदान. बॉलर पण सूरज. यावेळेस नो +1 2 धावा 8 टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. विजयासाठी समीकरण 33 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस देखील व्हाईट बॉल म्हणजे अजून 32 धावांची आवश्यकता आहे. 11 धावा या फलकावरती आहेत. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील 32 धावांची आवश्यकता. सूरजच्या माध्यमातून महागडी गोलंदाजी नक्की होते. चला स्पीडअप करायचं आहे, टीम मॉडेल घ्यायचं नाही. भरपूर उशीर झाला या मॅचला, याची देखील नोंद करून घ्या दोन्ही संघ. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर. कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह करण्यात आलाय. एक धाव झाली, कंप्लीट. धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 12 ऑन द बोर्ड. 12 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पंचांकडे यूज अपील करण्यात आली आहे, मात्र अपील फिटत असताना पंच पाहायला मिळतील. पॉपिंग क्रीजमध्ये बॅट सुखरूपणे ग्राउंडेड करण्यात आली आहे. रिटर्न क्रीजमध्ये धावसंख्या फलकावरती आपल्याला 12 या आकड्यावरती पाहायला मिळतील. चला थोडंसं स्पीडअप करणं देखील इथून महत्त्वाचं असणार आहे.
आदरणीय सिद्धेशजी दरेकर साहेबांची देखील उपस्थिती, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. आदरणीय सिद्धेशजी दरेकर साहेबांची उपस्थिती, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. व्हाईट बॉल धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 13 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. व्हाईट बॉल धावफलक पुढे सरकेल. फलकावरती धावा 14 पाहायला मिळतील आणि 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील तयार. सूरज पुन्हा एकदा टॅप स्ट्रोक पाहायला मिळतोय. 2 धावा अर्जित होतील. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 16 पाहायला मिळतील. 4 बॉलमध्ये 8 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सूरज या षटकाचं विवरण पाहिलं. या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये 8 धावा, ज्यामध्ये नो बॉलवरती 1 डिक्लेअर, मग वाईट, त्यानंतर 1 डिक्लेअर, 2 डॉट आणि 2 बॉल 2 वाईट आतापर्यंत हाताळले गेलेत. यावेळेस विकेट फलंदाज झालेत बाद. आदित्य चकेळीचा अंत 16 वरती गडी गमावलाय. बॅटिंग करत असताना टीमने पहिला फलंदाज आदित्य बॅक टू दी पवेलियन. तिने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पाहायला मिळेल, जो मात्र दुसरा 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलेलं आहे, ते म्हणजेच 16 या आकड्यावरती. 16 धावा फलकावरती म्हणजे विजयासाठी 27 धाव्यांची आवश्यकता. टीम साईराज सीसी फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या बघा, वेळ वाचवणं गरजेचं आहे, याची आपण नोंद करून घ्यायची आहे. वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे, याची आपण नोंद करून घ्या. कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील, आणि इथे देखील भूषण पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. चला स्पीडअप करायचं आहे. आयोजन समितीच्या वतीने आम्हाला सूचना येतात, अन्यथा 3 षटकांचे सामने आता दुसऱ्या राऊंड पासून खेळवले जातील, याची नोंद करून घ्या. सिंगल ऍड होईल. सेलिब्रिटी मध्ये फक्त 2च समालोचक आपल्याला पाहायला मिळतात. पहिले म्हणजे ओमकार शेट्टी आणि दुसरे म्हणजे प्रथमेश ठाकूर. दोन्हीही पाहायला गेलं तर सेलिब्रिटी कॅटेगरीमध्ये समालोचक आहेत. एक कुणाल ते IPL आणि त्यानंतर चंदू शेट्टी आणि त्यानंतर आमचे प्रथमेशजी ठाकूर सर. त्यावेळेस विकेटचं पतन झाले. फलंदाज होतील बाद, मात्र आउट भूषण होतील. भूषणच्या खेळीचा अंत पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंड वरचा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंड वरती जाण्याच्या प्रयत्नामध्ये होईल बाद. विकेटचं पतन, धक्का क्रमांक 3 मैदानावरती.
संख्या 17 या आकड्यावरती आता विजयासाठी 8 चेंडू 26 धावांची आवश्यकता. स्पीडअप करायचं ही नम्रतेची सूचना असेल. स्पीडअप करायचं ही नम्रतेची सूचना. यावेळेस देखील काय बनचं विकेट. फलंदाज बाद आहेत त्यामुळे आता 7 चेंडू 26 धावांची आवश्यकता असेल. आपण त्वरित लॉर्ड्सचा कार्यक्रम ही मॅच समाप्त झाल्यानंतर करणार आहोत याची नोंद करून घ्यायची आहे. सर्व विजयी संघ रिक्वेस्ट असेल आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला यायचं आहे जिथे आपल्या समवेत विशाल सर आणि किट्टू सर हे जॉईंट होतील. स्टेजच्या मागे बाईक लागलेली आहे स्प्राईटची, लवकरात लवकर ती काढायची विनंती असेल. सहा चेंडू 25 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 25 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. चला साई चरण सम्राट सीसी ब, एमडी ग्रुप खरवय सम्राट सीसी आणि चालू सामन्यामधील जो संघ विजय असेल त्याचा एक प्रतिनिधी. 5 चेंडू 25 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. यावेळेस नो बॉल, व्हाईट बॉल नो बॉल दोन्ही दिलेत. 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. टॅपस्टोक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अक्षय आणि अंकित हे दोन खेळाडू मैदानावरती. थोडंसं कम्युनिकेशन एरर पाहायला मिळालं मात्र तरी देखील फिल्डिंगचा एफर्ट लाजवाब. यावेळेस देखील डॉट बॉल. सिंगल ऍड होईल. 2 चेंडू 22. यावेळेस देखील डॉट बॉल. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. औपचारिकता पूर्ण करायचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल.